सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकूला जेलमध्ये अटक झालेली असते आणि लेडीज इन्स्पेक्टर काकूला म्हणते की गप गुमान, मी जे सांगेल ना ते सर्व खरं खरं सांगायचे, नाहीतर तुम्हाला जामीनसुद्धा मिळणार नाही. काकू लेडीज इन्स्पेक्टरला म्हणते की तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोला आणि नीट वागा बरं का. तर लेडीज इन्स्पेक्टर म्हणते की मला तुम्ही अगोदर सांगा, तुम्ही तुमच्या सुनेवर हात उचलला होता का. काकू म्हणते की अहो किती वेळा मी तुम्हाला सांगू, माझ्या कोणत्याच सुनेवर मी हात उचलला नाही. तेव्हा लेडीज इन्स्पेक्टर म्हणतात की मग काय विषप्रयोग केला का. काकू म्हणते नाही हो. काकू म्हणते की मी माझ्या सुनाला वाईट वागणूक देत नाही, त्यांना विष प्रयोग करत नाही किंवा त्यांना मारतही नाही. लगेचच काकू लेडीज इन्स्पेक्टरला विनायकाची शपथ घालून सांगते की अहो मी तुम्हाला सांगते की प्रत्येक घरात भांडणं ही होतातच, तशी आमच्याही घरात छोटी मोठी भांडणे चालू असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही कुणाला मारहाण करतो किंवा काही विषप्रयोग करतो किंवा कुणावर हात उचलतो. तर तेवढ्यात सिंधू ही जेलमध्ये आलेली असते आणि काकूचे ते बोलणे ऐकते. सिंधू विचार करते की नक्कीच काकू ह्या खरं बोलतायत आणि मग काकूवरती कंप्लेंट कोणी केली असेल. इकडे लेडीज इन्स्पेक्टर म्हणतात की चला, ह्या आता काही खरं बोलत नाही. लेडीज इन्स्पेक्टर म्हणतात की चला आता यांना आतमध्ये घेऊन चला, यांच्या स्वागताची तयारी करा चांगलीच. ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात सिंधू म्हणते की थांबा मॅडम, त्या निर्दोष आहेत आणि त्यांनी काही चूक केलेली नाहीये. तेव्हा लगेचच लेडीज इन्स्पेक्टर म्हणतात की तू कोण ग, तू का यांची वकील आहेस का. तेव्हा सिंधू म्हणते की मी त्यांची. लगेचच सिंधू ही पुढे बोलताना थांबते. सिंधू म्हणते की मी डॉक्टर सावंत आहे. तर त्या इन्स्पेक्टर म्हणतात की या निर्दोष आहे ना, मग याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे ग. तर सिंधू म्हणते की मीच आहे पुरावा. सिंधू म्हणते की मी यांच्या विरोधात तक्रार केली होती आणि ती केलेली तक्रार मी आता मागे घेते. ते ऐकून आता काकू ही मोठे डोळे करून सिंधूकडे बघू लागते. सिंधू म्हणते की मी यांच्या नातवाच्या ट्रीटमेंटसाठी आली आणि यांच्याच घरी मी राहते. ते ऐकून त्या लेडीज इन्स्पेक्टर जेलचा दरवाजा उघडून सिंधू समोर येतात. तर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की मग तुम्ही कंप्लेंटही केली आणि मग मागे का घेता. तर सिंधू म्हणते की सॉरी, माझा गैरसमज झाला होता. तेव्हा ती इन्स्पेक्टर म्हणतात की यांना वाचवण्यासाठी तुम्ही आता खोटं बोलत आहेत वाटतं. इन्स्पेक्टर म्हणतात की ते आम्ही बघू, पण जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्हाला सुद्धा इथे चौकशीसाठी थांबावे लागेल. तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही का कंप्लेंट केली. तेव्हा सिंधू म्हणते की रत्नपारखी मॅडम ना त्यांच्या धाकट्या सुनेला बोलत होत्या, म्हणून मी त्यांच्यावरती कंप्लेंट केली. सिंधू म्हणते की त्यांच्या धाकट्या सून आजारी होत्या आणि रत्नपारखी मॅडमने त्यांना डॉक्टरकडे जाऊन औषधे आणावयास सांगितली होती, पण त्यांच्या सुनेने काही ऐकलं नाही आणि मग त्या थोड्याशा रागावल्या आणि म्हणून मी त्यांच्यावरती कंप्लेंट केली. सिंधू म्हणते की ह्या ज्या चिडल्या होत्या ना त्या फक्त काळजीपोटी, पण माझा त्यावेळेस गैरसमज झाला होता. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला ही कंप्लेंट मागे घ्यायला कोणी प्रेशराईज करतं का. सिंधू म्हणते नाही, मी स्वतःच ती मागे घेते. तेव्हा इन्स्पेक्टर सिंधूला बोलतात का हे बघा, ही हाय प्रोफाईल केस आहे आणि त्यातली त्यात ही राघवच्या घरची केस आहे, त्यामुळे मी मीडियाला काही कळणार नाही याची खबरदारी घेतली, पण प्लीज तुम्ही सर्व काही खरं सांगा. तर सिंधू म्हणते हे सर्व खरं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, यावेळी मी यांना सोडते, पण जर काही प्रॉब्लेम आला तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की मला फोन करा. सिंधू म्हणते ठीक आहे. आणि इन्स्पेक्टर हे लगेच काकूला जेलमधून बाहेर काढतात, पण त्याच वेळेस ऋतुराज रत्नाकर हे वकिलाला घेऊन तिथे आलेले असतात. सिंधूला बघून रत्नाकर म्हणतो की तू इथे कशी. तर इन्स्पेक्टर म्हणतात की त्या कंप्लेंट मागे घ्यायला आल्यात. तेव्हा ऋतुराज म्हणतो की बघितलं का दादा, ही आपली वहिनी एकदम बरोबर बोलत होती आणि या सिंधूमुळेच आपल्या वहिनीला त्रास झाला. रत्नाकर म्हणतो की ऋतुराज या विषयावर आपण घरी जाऊन बोलू, पण रत्नाकर त्यावेळेस विचार करतो की सिंधू खोटं का बोलत असेल, तेव्हा तिच्याशी आपण घरी जाऊन बोलायलाच हवं. आणि लगेचच काकूला ऋतुराज आणि रत्नाकर घेऊन घरी जाऊ लागतात. इकडे आता मधू ही घरामध्ये फोन करत असते, तर ऋतुजा आणि रेश्मा तिथेच बसलेल्या असतात आणि राजेश्री काळजी करत असते. आणि ते सर्व बघून रेश्मा विचार करते की वा रेश्मा, तू एका दगडात तर किती पक्षी मारले आणि आता यापुढे तुझ्याशी कोणीच पंगा घेऊ शकत नाही. तर इकडे ऋतुजा राजेश्रीला म्हणते की हे जे काही घडतंय ना ते फक्त या राणीमुळे घडतंय, कारण तिनेच त्या सिंधूला घरी आणलं. ऋतुजा म्हणते काय गरज होती त्या सिंधूला इथे आणायची. तेव्हा राजेश्री ऋतुजाला गप्प राहण्यासाठी सांगते. तेवढ्यात मधूला काकू सुटल्याचे समजताच मधू राजेश्रीला कळवते, तर राजेश्री हात जोडत देवाला साखर ठेवायला जाते. ऋतुजा राणीला समोर येत म्हणते की काय ग, कशी होतीस तू आणि कशी झालीस तू.
म्हणते की मी तशीच आहे, काहीच झालं नाही. ऋतुजा म्हणते की एक अगदी सेल्फिश आणि स्वार्थी आहेस ग तू. तेवढ्यात काकू तिथे येते तर लगेचच ऋतुजा काकूला खुर्चीवर बसवते आणि राजश्री काकूला पाणी देते. तर रागाने काकू ही आता एकटक बघू लागते. तेवढ्यात राजश्री रत्नाकरला म्हणते की बरं झालं तुम्ही वहिनींना सोडून आणलं. तर रत्नाकर म्हणतो की मी काही केलं नाही, माझ्या आधीच सिंधू तिथे पोहोचली होती. तेवढ्यात सिंधू तिथे येऊन आतमध्ये निघून जाते. तर ऋतुजा म्हणते की नेमकं काय झालं ते सरळ सांगा. तर काकू म्हणते की रत्नाकर येण्यापूर्वी सिंधूने तिची तक्रार मागे घेतली. ऋतुजा म्हणते बघितलंस का. ऋतुजा म्हणते राणी मी तुला हेच सांगत होते की त्या सिंधूला तू या घरात आणू नकोस, तिनेच कंप्लेंट केली होती. ऋतुजा म्हणते की आता हे असंच चालू राहणार. तर रागाने राजश्री ही सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन सिंधूचा हात धरून तेथून घेऊन जाऊ लागते. तर अन्वी म्हणते की मामी काय झालं, सिम्माने काही केलं नाहीये. तर राजश्री म्हणते की एकदम गप्प बस तू. राजश्री सिंधूला काकूसमोर आणत म्हणते की वहिनीला पोलिसांनी घेऊन जाण्याच्या अगोदर तू तक्रार केली की असं मी विचारलं होतं तेव्हा तू नाही म्हणालीस, मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मीच तक्रार केली असं का सांगितलं. तेव्हा रत्नाकर म्हणतो की राजश्री सिंधूने काही केलं नाही, तेव्हा तू तिला जाब विचारू नकोस. ऋतुराज म्हणतो की दादा तू काय बोलतोयस. तर रत्नाकर म्हणतो सिंधू इथे तुझ्यावर कोणी किती जरी आरोप केले ना तरी माझा यावरती विश्वास नाहीये, कारण मी तुला जेवढं ओळखतो ना तेवढं तुला कळतंय चांगलं. रत्नाकर म्हणतो की सिंधू अजूनही खरं सांग, हे घरचे तुला दोषी ठरवतील आणि ते मला चालणार नाही. ऋतुजा म्हणते भाऊजी ती दोषीच आहे. तर रत्नाकर म्हणतो की माणसं ओळखण्याची पारख तुझ्यापेक्षा मला नक्कीच जास्त आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते की मग ते सिद्ध करा. तर तेवढ्यात राजश्री सिंधूचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की खरं सांग. राजश्री म्हणते सांग वहिनीविरुद्ध तक्रार तू केली होतीस का. आणि ते बघून सिंधू लगेचच राजश्रीच्या डोक्यावरून हात खाली घेते आणि खाली मान घालते. तर लगेचच मधू विचार करते की मला माहीत होतं सिंधू तू असं काहीच करणार नाही. तर रत्नाकर म्हणतो की सिंधू खरं खरं सांग. रिषभ म्हणतो की डॉक्टर सिंधू सावंत तुम्ही जर अशा गप्प राहिल्या तर सर्वजण तुम्हाला दोषी मानतील आणि मला ते चालणार नाही, कारण मला माहीत आहे की तुम्ही काकू विरुद्ध कंप्लेंट करणार नाही. तर ऋतुजा म्हणते सारखं तेच तेच काय बोलतात. तर ऋतुराज म्हणतो ही पाताळ यंत्री बाई आहे. तेवढ्यात राजश्री म्हणते की नाही सिंधूने माझी शपथ घेतली नाही, याचा अर्थ सिंधूने वहिनीविरुद्ध तक्रार केली नाही. तेवढ्यात टाळ्या वाजवत ऋतुजा म्हणते की वा आला या सिंधूचा परत पुळका. ऋतुजा म्हणते की वा राजश्री वहिनी तुमची शपथ घेतली नाही म्हणून काय लगेच हे सिद्ध होतं काय, हे सर्व या सिंधूचं नाटक आहे. तर ऋषभ म्हणतो की नाही मी डॉक्टर सिंधू यांना चांगलं ओळखतो, ते असं कधीच करणार नाही. तर आता सिंधू डोळ्यात पाणी आणत म्हणते की मी फक्त माझं कर्तव्य केलं, त्यापेक्षा जास्त मी काहीच सांगू शकत नाही. इकडे आता रेश्मा घाबरलेली असते आणि विचार करते की या सिंधूचा अजूनही माझ्यावर डाऊट आहे का आणि मीच कंप्लेंट केली असं सिंधूला कळलं तर नसेल ना. आणि आता जर या सिंधूने म्हातारीला खरं सांगितलं तर माझी वाट लागेल असा आता रेश्मा विचार करते. राजश्री म्हणते याचा अर्थ सिंधू तू कंप्लेंट केली नाही. तर सिंधू म्हणते तुम्हाला जो अर्थ काढायचा ना तो तुम्ही काढू शकता. राजश्री विचार करते की काही जरी झालं तरी सत्य सगळ्यांना कळायलाच हवं. तेवढ्यात काकू सिंधूला म्हणते की बस झालं तुझं नाटक. काकू म्हणते की तुझ्या या नाटकामुळे राजश्री फसेल पण मी नाही बरं का. तर सिंधू म्हणते मी नाटक करते असं तुम्हाला का वाटतंय काकू. सिंधू म्हणते की मी नाटक नाही करत, पण या घरासाठी तुम्ही जे सोसलंय ना काकू ते मला चांगलं ठाऊक आहे. सिंधू म्हणते की या वयात तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला नको म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन मीच तक्रार केली असं सांगितलं, कारण तिथून तुम्हाला सोडून आणण्याचा दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे सिंधू काकूला बोलते. काकू म्हणते तू जर माझ्या विरुद्ध तक्रार केली नाही तर मग खरी माझ्या विरुद्ध कोणी तक्रार केली हे तुला नक्कीच माहीत असेल. सिंधू म्हणते की अजून तरी नाही, पण मी हे नक्की शोधून काढेल. तेव्हा सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात. ते ऐकून रेश्मा विचार करते की आता या सिंधूला थांबवायलाच हवं, पण आता मी कसं थांबू. तेव्हा काकू इकडे सिंधूला म्हणते की आता हे सर्व नाटकं तू बंद कर. काकू म्हणते की आपल्या विनायकला यापेक्षा कितीतरी पटीने चांगला डॉक्टर मिळेल, पण आता मला ही बाई या घरात नकोय. तर रत्नाकर काकूला म्हणतो की एवढ्या तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस आणि सिंधू आता तरी सांग, सर्व काही खरं बोल. तेव्हा सिंधू म्हणते की बाबा तक्रार कुणी केली हे खरंच मला माहित नाही, पण तुमच्यासाठी नक्कीच मी ती शोधून काढेल. काकू म्हणते की माझ्या विरुद्ध कुणी तक्रार केली ना हे तू आम्हाला सांगायचंच, आणि जर तू ते सांगितलं नाही तरी बॅग आणि मुलगी उचलायची आणि लगेच या घरातून निघायचं. काकू म्हणते की मी तुला 1 दिवसाचा अवधी देते, त्यापेक्षा एकही मिनिट आणि एकही सेकंद कमी आणि जास्त होणार नाही. तर सिंधू बरोबर लगेचच
तक्रार कोणी केली हे पुराव्यासहित आता काकू समोर आणते. तर आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तर काकू म्हणते की सिंधू एक सेकंदही मागे नाही आणि पुढे नाही, आणि आता बोल, तक्रार कोणी केली माझ्या विरोधात, नाही तर बॅग उचल आणि चल निघ. तर लगेचच सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आज पुरावाच घेऊन आले मी. पूजा म्हणते की कसला पुरावा? तर सिंधू म्हणते की माझ्या वडिलांच्या ओळखीचे एक पोलीस होते, ज्यांनी कुणी फोन करून पोलिसात तक्रार केली होती, त्याचं रेकॉर्डिंग पुराव्यासहित मी घेऊन आले आणि त्यांनी मला दिलं, आणि ते रेकॉर्डिंग मी मागवलं तेव्हा ते घेऊन येतीलच आता, असे सिंधू काकूला आणि सर्वांना सांगते. ते ऐकून आता रेश्माच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि लगेचच सर्वजण हे सिंधूकडे बघू लागतात. तर आता रेश्माने तक्रार केली, हेच फोन रेकॉर्डिंग सिंधू कसे काकू आणि सर्वांना दाखवते, तेव्हा कंप्लेंट केली नसूनही कंप्लेंट मी केली असे म्हणून काकूला वाचवणाऱ्या सिंधूचा आता काकू कसा स्वीकार करते आणि रेश्माला कशी खडे फोडायला पाठवते, हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. ते बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.